जिल्ह्यात उघडपणे यांत्रिक पद्धतीने वाळू उपसा सुरू आहे। भ्रष्ट यंत्रणांनी याकडे सोयीस्कर डोळेझाक केल्याने नदीपात्राची वाट लागताना प्रवाह बदलण्याची भीती आहे। वाळूचे ठेके मिळवा आणि गबरगंड व्हा असं समीकरण अलीकडे तयार झालंय। या धंद्यात नियम कायदे कागदावर आहेत। तुम्ही बाहुबली असाल, पैशांची मस्ती तुमच्याकडे असेल तर सबंध यंत्रणा तुम्ही खिशात घालू शकता। नदीपात्र तुमच्या बापाचं अशा पद्धतीनं तुम्ही ते पोखरू शकता। 4 फुटापेक्षा अधिक खड्डा नको, यांत्रिक पद्धतीनं वाळू उपसा गुन्हा, प्रमाणात वाळू वाहतूक हवी, ग्रामपंचायतीला रस्ता करून देणं गरजेचं, असे सारे नियम पायदळी तुडवण्यासाठीच कुणी विचारणारं नाही। बंडलं तोंडावर फेकल्यानं प्रशासन यंत्रणेनं डोळ्यावर पट्टी बांधलेली। आता भ्रष्ट प्रशासनाविरुद्ध आणि वाळू माफियांविरुद्ध इन सोलापूर न्यूज चॅनल उठवत आहे रान। वाळू उपशात कायद्याची अंमलबजावणी हवीच। अवैध वाळू उपशाला पायबंद बसायलाच हवा। मिळणाऱ्या महसुलासाठी नदी पात्र आंदण दिलेली नाहीत। वाळू माफियांची मुजोरी थांबायलाच हवी। अशा लोकभावनेला इन सोलापूर न्यूज चॅनल देत आहे साथ। जितके खोलवर खड्डे वाळू माफिया खोदतायत तितक्याच खोलवर गोरख धंद्याचा करतो आहोत पर्दाफाश। नुसते शब्दाचे दाखले नाहीत तर माजलेल्या बजबजपुरीचा सादर करत आहोत आखो देखा हाल। ठेकेदार वाळू माफियाच्या नावासह भ्रष्ट कारभाराचा देत आहोत पुरावा। नदी पात्राची लूट करून माजलेल्या ठेकेदाराचा पैसा पचवून सुस्तावलेल्या यंत्रणेला ताळ्यावर आणण्याचा हा माध्यम म्हणून प्रयत्न आणि सामाजिक उत्तरदायित्वही। तसा जिल्हाभरच वाळू माफियांनी उच्छाद मांडलाय। पण आज आपण घेत आहोत सिद्धापूर इथला लेखाजोखा। इन सोलापूर न्यूजची टीम मंगळवेढा इथल्या सिद्धापूर परिसरात पोहोचली आणि अवैध वाळू उपशाची मोठी भानगड समोर आली। वैभव नागणे आणि प्रतीक एंटरप्राइजेस हे एकत्र मिळून भीमा नदीचं पात्र इथं घशात घालतायत। दिवसरात्र पोकलेन मशीननं वाळू उपसा सुरू आहे। बेसुमार उपसा, खड्डा कुठवरही पोचू दे। ट्रक ट्रॅक्टर हायवा भरण्याचा धंदा अगदी राजरोस। वाळू भरण्यासाठी गाड्यांची मोठी रांग, पोकलेन मशीननं वाळू उपसा अगदी वेगात। तुमच्या हरित लवादाची फिकीर नाही। भीमेच्या पात्राच्या अक्षरशः वाट लागते पण आपला धंदा होतोय, मग कुणाची तमा बाळगण्याची गरजच नाही। प्रशासनातील अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, आरटीओ, आमची वाहतूक शाखा इथपर्यंत साऱ्यांची तोंड बंद आणि डोळ्यावर पट्टी। सिद्धापुरात वैभव नागणे आणि प्रतीक एंटरप्राइजेस कडून बेसुमार अवैध वाळू उपसा आजच्या घडीला सुरू आहे। पहा हा धडधडीत पुरावा। सिद्धापूर परिसरात वैभव नागणे आणि प्रतीक एंटरप्राइजेसचा उघडपणे चाललेला हा धुमाकूळ। हरित लवादाच्या नियमांचं उघडपणे होत असलेलं हे उल्लंघन, पण आमचे अधिकारी बिनधास्त निश्चिंत।
वाळूचा ठेका घेतलाय ना, मग तुम्हाला मनमानी करण्याची पूर्ण परवानगी. अशा प्रकारे भीमा नदीचं पात्र आमच्या प्रशासनानं वैभव नागणे आणि प्रतीक एंटरप्राइजेसला भेट दिलंय. म्हणूनच रात्रंदिवस यांत्रिक पद्धतीने इथं वाळू उपसा सुरू आहे. नैसर्गिक संपत्तीची उघडपणे लूट, प्रशासन यंत्रणेच्या वरदहस्तानं माजलेला काळ. आपल्याला हे सारं चित्र पाहून धक्का बसला असेल. आपल्या यंत्रणा किती भ्रष्ट आहेत, आमच्या नदी पात्राला कशी बाधा पोचते हे पाहून आपण चक्रावून गेला असाल. कोण कुठला अधिकारी कारवाईसाठी का धजावत नाहीये असा प्रश्न आपल्याला पडला असेल. वैभव नागणे आणि प्रतीक एंटरप्राइजेसची मजल कुठपर्यंत केलीये हे पाहून आपली मती गुंग झाली असतील. पण निर्ढावलेले प्रशासनातील अधिकारी निर्धास्त आहेत, खुशाल आहेत, सारं काही आलबेल आहे असा यांचा निर्वाळा. मात्र इन सोलापूर न्यूज चॅनल सारी खाबुगिरी आणि माजलेली बजबजपुरी चव्हाट्यावर आणत आहे. प्रत्येक ठेके वाळू माफियांनी घातलेलं थैमान, आपल्या नैसर्गिक संपत्तीचा चाललेला ऱ्हास, धोक्यात आलेलं पर्यावरण. इन सोलापूर न्यूज चॅनल आहे वाळू माफियांच्या मागावर. भ्रष्ट यंत्रणा जोपर्यंत या वाळू माफियांना बडगा उगारत नाही, जोपर्यंत वाळू माफिया वटणीवर येणार नाही, तोपर्यंत असा पर्दाफाश कायम राहील. दिवसा रात्री चाललेला नदी पात्र लुटण्याचा धंदा आता थांबलाच पाहिजे. सिद्धापूर मधील वैभव नागणे आणि प्रतीक एंटरप्राइजेसचा नंगानाच हे झालं एक उदाहरण. अशी लूट बिनधास्तपणे सुरू आहे. काही रक्कम शासन दरबारी भरून वाळू माफियांनी भीमा सीना नदी पात्रात धुमाकूळ घातलाय. सोलापूर जिल्ह्यात वाळू माफियांनी थैमान माजवलंय. या विरुद्ध इन सोलापूर न्यूज चॅनल पुराव्यासहित ठामपणे उभं आहे. आता सरते शेवटी सरकारी यंत्रणांना एकच सवाल, वैभव नागणे आणि प्रतीक एंटरप्राइजेसचा तमाशा तुम्ही पाहिलाय, आता कारवाई केव्हा?